हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचे परत माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण बघणार आहोत अशी रेसिपी जी की बनलेली आहे कॉलीफ्लॉवरपासून म्हणजे पत्तागोबीपासून, जी की आपल्या घरी जास्त करून आवडत नाही आहे म्हणजे बऱ्याच जणांना. लहान मुलं तर अजिबात नाही खात. मग त्यांना आपण ह्या पद्धतीने अशी रेसिपी बनवून देऊ शकतो, जी की तुम्ही इकडे एक साईडला बनवत राहाल आणि दुसरीकडे ती फिनिश होत राहील आणि घरचे डिमांड करत राहतील की झालं का झालं का असं. तर तुम्ही बघू शकता मी पत्तागोबी, परत कांदा, कोथिंबीर आणि ओवा घेतलेला आहे, मिक्स केला. त्याच्यामध्ये चटणी, मीठ, हळद, धनेपूड टाकली होती. मीठ टाकल्यामुळे पत्तागोबीला छान पाणी सुटतं. त्या पाण्यामध्येच बेसन आधी कालवून घ्यायचं आणि मग लागेल तसं पाणी वरून थोडं थोडं सोडून मिक्सर छान एकजीव करायचं आहे. आता तुम्ही बघू शकता मी त्यामध्ये अर्धा चमचा खाण्याचा सोडा टाकत आहे. आणि एक सिक्रेट टिप, आपण जी रेसिपी बनवणार आहोत ती एकदम क्रंची आणि क्रिस्पी होण्यासाठी त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे गरम तेल टाकायचं आहे. परत एकदा बॅटर छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता त्याची छान अशी छोटे छोटे भजी बनवून घ्यायची आहेत. मीडियम फ्लेमवरती छान तळून घ्यायचे आहेत. थोडेसे लालसर तळून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते छान क्रिस्पी असे होतील. आता तुम्ही बघू शकता किती छान आणि किती छान कलर आलेला आहे. क्रिस्पी आणि क्रंची दिसत आहे. आता आपली भजी तळून झालेली आहेत, ती मी काढून घेत आहे. आणि मी तुम्हाला दाखवणार आहे की किती क्रंची झालेत ते. त्याचा आवाज पण तुम्ही ऐकू शकता. हे बघा झालेले आहेत आता सर्व. किती छान गोल्डन कलर आलेला आहे. आता मी एक काटा चमच्याच्या साहाय्याने तुम्हाला त्याचा आवाज दाखवते. बघा किती छान आणि क्रंची असा आवाज येतोय. मी सांगितलेली टिप्स तुम्ही यूज करा, तुमची कुठलीच भजी फेल होणार नाहीत. मग ती कांद्याची असो, आलूची असो किंवा पत्तागोबीची किंवा अजून कुठली पण असो. आणि खाताना त्याचा आवाज तर चकली खाल्ल्यासारखा येतोय, असा कुरुम कुरुम. तर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून मी तुमच्यासोबत असे छान छान रेसिपी परत आणेन. आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा की रेसिपी तुम्हाला कशी वाटली आहे आणि कुठली रेसिपी तुम्हाला बघायला आवडेल ते पण मध्ये सांगू शकता. चला तर भेटूया अशाच छान छान आणि नवीन अशा रेसिपीजसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. थँक यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.